लक्षात, जोपर्यंत अज्ञानाची जाणीव होत नाही, वेदांताने अज्ञानाची पहिली पायरी सांगत असताना अज्ञानाची जाणीव होणं हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत माणूस त्या ज्ञानाच्या संबंधाने प्रवृत्त होत नाही. एकदा माझ्या ठिकाणी ही किंमत आहे, मला हे ज्ञान नाही हे कळायला लागलं की माणूस त्या संबंधाने प्रवृत्त होत असतो. म्हणून अज्ञानाचं काय असलं पाहिजे, ज्ञानाचंही ज्ञान असलं पाहिजे. मला कळतं हे कळायला पाहिजेच. बहुतेकांना आपल्याला काहीतरी कळत असतं, हे सुद्धा काही कळत नसतं. त्याला ज्ञानाचं लक्षात घ्या. म्हणून ज्ञानाचंही ज्ञान असलं पाहिजे, नेणिवेची जाणीव असली पाहिजे. नेणिवेची ही जाणीव असली पाहिजे, जाणीवेचीही नेणीव असली पाहिजे. यातला मुद्दा एवढाच आहे, जाणीवेची नेणीव अर्थात जाणूनही नेंत करा ही महाराजांची प्रार्थना आहे. जसं ज्ञान दुःख देतं तसं अज्ञानही दुःख देत राहतं. लक्षात घ्या. त्याच्याकरता एक जुने कीर्तनकार फार गोड दृष्टांत सांगायचे. एकाची बायको चेटकी म्हणते, म्हणजे चेटकी चेटकी म्हणते. आणि ते नवरा बायकोचे भांडण झाले की ती बायकोची होती, ती बायको त्या नवऱ्याला धमकी द्यायची, तुम्ही जर माझ्या नादी लागले तुम्हाला गुबड करेल. चेटकीने तुम्हाला गुबड करेल, पुन्हा भांडण झाले का तुम्हाला माकड करेल. अशा नामना प्रकारचे धमकी द्यायचे. रोज धमकी देत शकला. त्याचा जोडीदार हुशार होता. जोडीदाराने सांगा, अरे तुझी तब्येत वाढली, काय भानगड आहे. म्हणलं काय करावं, की बायको अशी भेटली म्हणे, भांडण झाले थोडेफार, ती धमकी देते म्हणे, काय चेटकीन करी, माकड करी, घुबड करी, काही धमकी देत राहते. एवढं सांगा, तुझी बायको किती चिटकी आहे म्हणे, तिच्यापेक्षा मोठी डबल चिटकी आहे माझ्याकडे, मोठी चिटकी म्हणजे सगळ्या चिटकी तिच्या अध्यक्ष म्हणे. तिच्याकडे जाऊ म्हणे, तिला सल्ला विचारायला. मी तर त्याला तिच्याकडे घेऊन गेलो आणि सांगितलं काय कारण, काय काम काय. तर म्हणे काय नाही, याची बायको चिटकी नाही म्हणे. आणि काही म्हणणं झाले की ही म्हणत असते माकड करेन, दुबड करेन, काय काही म्हणत राहते म्हणे. बरं मग म्हणे एक काम करा, तुम्ही याच्यातून आम्हाला बाहेर काढा, याच्यातून बाहेर काढा. ती म्हणली काय हरकत नाही, जे करते सगळं, पण त्याला एक आट आहे म्हणे, काय तुला माझ्या संग लग्न करावं लागेल. तिची मोठी चिटकी म्हणजे माझ्या संग लग्न, हे मला मारता की आम्ही करता. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. अंतर्गत विचार आहे, लग्न झालेलंच पुन्हा लग्न करावं वाटतं. तुम्ही मानायला मानून आता तेवढंच खरं आहे. लग्न झालेल्याला लग्न करावं वाटतं. तुम्ही आता पक्ष बांधून कोणी म्हणणार नाही, पण हे खरंच लोक म्हणतात नमस्कार वाटतं, पण कोणी देत नाही, म्हणजे वाटतं की नाही, वाटत राहतं. ही सायकोलॉजी बरं का. जाऊ द्या, तुम्हाला सांगायचं म्हणतं काय नाही, तू तयार झाला म्हणजे एक काम कर. पण मग पहिल्या चिटकिनीपासून सुटका कशी करायची ते एक काम करतं. मी एक काम करते, तुला काय करून देते, काहीतरी तांदूळ म्हणा, काहीतरी काय ना असं बहादूर काय बरं बरं ते काहीतरी मंत्र सांगून देतो मग ते मला जे असं बोलून एवढं सांगायचं, कीर्तनकार या गोष्टीपासून लांब राहतात एवढं सांगायचं. आपल्याला त्यातलं काही कळत नसतं, खरंच कळत नाही. ते मंत्र ते काहीतरी टाकून दिलं तरी. आणि म्हणजे मी घरी आल्यानंतर ती भांडायला लागल, मी पण मला पाहिल्यानंतर ती भांडायला लागल. हे काम करायचं, हे जे आहे ना हे आमच्या दोघीवर टाकायचं, ते दोघीवर टाकायचं. हा पण ही गंमत अशी आहे, तुला 2 पुढे देते, एक पुढी तिच्यावर टाकायची आणि एक पुढी तर माझ्यावर टाकायची. मग जी पुढी तिच्यावर टाकायची ती टाकल्यानंतर ती काळी घाण होईल आणि मी पांढरी घाल होईल. कशी घाल होईल? पांढरी घाल, ती होईल काळी घाल. बरोबर, ठीक आहे. मग एक काम करायचं, पुन्हा ती काळी घाल झाली, मी पांढरी घाल झाली, आम्ही भांडण करायला सुरुवात करू
आणि भांडण करता करता तू काय करायचं, त्या संधीचा फायदा घ्यायचा, एक लाकूड हातामध्ये घ्यायचं, लाकूड हातामध्ये घेऊन त्या काळ्या घारीवर घालायचं, तिला मारून टाकायचे. ही उरलेलं तांदूळ पुन्हा मायावर टाक, मी पुन्हा चिटकीन बोलते, मी पुन्हा तुझी बायको म्हणून कामाला लागत. ठीक आहे. पण ते ठरल्याप्रमाणे घरी आले. ती घरी आली तसंच याला आणि चिटकीने ना भांडायला सुरुवात केली. तर याने ठरल्याप्रमाणे दोघींच्यावर काय टाकलं, ते काय टाकलं, कुठे होतं त्या टाकून दिल्या. ठरल्याप्रमाणे झालं. ती काळी, तिची घरची बायको होती वरील, ती काळी घाल झाली आणि तिची आलेली होती नवीन, ती पांढरी घाल झाली. दोघी म्हणायला लागले. भांडता भांडता याने हातामध्ये काठी घेतली आणि एक काठी अशी मारली, ती काळी घाल मृत्युमुखी पडली, मृत्युमुखी पडली. आता ती मेली. ते मेल्यानंतर तिने पुन्हा खिशात हात घातला आणि पुन्हा ती पुढे काढायला लागला, तिच्यावर ते पांढऱ्या घारीवर टाकायला लागला. तेवढ्यात तिचा मित्र आला, त्याचा मित्र आला आणि त्याचा मित्र आल्यानंतर त्याला म्हणायला लागला, अरे या टाका खुला, ती तरी घाल आहे, ही सुद्धा घाल आहे. ती म्हणे ती तर लहानी होती, ही तिच्यापेक्षा मोठी आहे म्हणे. ती सुद्धा चिटकी नाही, ही सुद्धा चिटकी नाही. आणि तिचा त्रासातून सुटायचा प्रयत्न केला, हिच्या त्रासात गुंतू शकतो, ही तर मोठी चिटकी नाही, मग हिला सुद्धा एक डोका टाकून मारून टाक. अर्थात दृष्टांत संपला. सिद्धांत एवढा सांगायचा आहे, काळी घार असो किंवा पांढरी घार असो, घार घारच आहे. मोठी असो किंवा लहान असो, तसं ज्ञान असो किंवा अज्ञान असो, काय आहे, धोका देणारच आहे किंवा उपाधी निर्माण करणारच आहे. म्हणून या सगळ्यातून काय राहिलं पाहिजे, निराळं राहिलं पाहिजे. म्हणून